बॉल आहे आणि या अतिरिक्त रन्स बरोबर धावसंख्या वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोचती येते 19 वर. समीकरण थोडंसं सोपं होतंय, छोटं होतंय. सलगचे 2 बॉल जर आपण पाहिले तर इथे वाईटच्या स्वरूपाने हाताळले गेलेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र लोवर फुल टॉस कॅच गरजेचा आहे आणि दीपेश घोलप उभा आहे, म्हणजे झेल इथे निश्चित होणार आहे कारण एक सेफ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे. आणि दीपेश घोलप एक चांगला कॅच तिथे कंप्लीट करत असताना विकेटचं पतन येत आहे. इथे पडकावं लागेल फलंदाज चेतनला, चेतन पाटीलच्या पारीचा अंत. मी तर गावची देखणी टकू, तुमच्या नावाचं लाल लाल टुकू. मी तर गावची देखणी टकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. कपालीला भलका हाव मी भवरवाली, कोलीन नखवा तुम्हाला शोभल का. हाव मी भवरवाली, कोलीन नखवा तुम्हाला शोभल का. शुभम मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवण्याकरता त्यालाही ओळखलं जातं. तो शुभम मैदानाच्या आतमध्ये आलाय. ते सिद्ध करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दूरचा प्रवास का कापलाय, इथपर्यंत कशा करता त्याला बोलवलं गेलंय, कशा करता त्याच्या खांद्यावर विश्वास दर्शवला गेलाय आणि बॅटिंग करता नंबर 5 वर का त्याला प्रमोट केलं गेलंय, तर सर्व प्रश्नांची उत्तरं त्याला आपल्या बॅटिंगनं द्यावी लागतील. पुढचा बॉल संतोष दवणे आहे गोलंदाजी ट्रॅकवर. उजव्या अष्टीवरनं यावेळेस शुभमनं उडवलंय. दीपेश घोलप अगेन चेंडूच्या खाली आणि एक चांगला सेफ कॅच त्याच्या माध्यमातून कलेक्ट केला गेलाय. विकेटचं पतन होईल. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी जो तंबूच्या आसऱ्याला परतताना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये रंगतदारता निर्माण झाली आहे कारण येणारे बॉल शेष राहिले 10 आणि 10 मध्ये विजयाकरता तुम्हाला बनवायचे आहेत 17. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय मनोज आणि त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत. मनोज पाटील आणि त्याच्या सलग 3 षटकारांकरता 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथे शुभम पाध्ये यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 2000 रुपये. लोकल बॉय आहे आणि निश्चिततः त्याची खेळी ती प्रत्येकाला पाहायला आवडते. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग तो करतो. यंदाचा हंगाम या खेळाडू करता खूप चांगला गेलाय कारण आमदार चषकमध्ये एक बाईक विजेता राहिला होता. तो मनोज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरनं संतोष दवणे, अगदी चांगली गोलंदाजी. इथे हॅट्रिक कंप्लीट. बॅक टू बॅक तिसऱ्या चेंडूवर तिसरा गडी. उजव्या अष्टीच्या बाहेरच्या चेंडूची झाली छेडकाणी आणि इथे माघारी परतावं लागलंय मनोजला. गोल्डन डक. सलगचे 2 खेळाडू गोल्डन डकच्या माध्यमातून बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये काजू बॅटिंग करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम संतोष भुवन